Hello students, welcome to online study of physics by Bhoite sir, and we will continue to solve the numericals of superposition of wave. Now we will see the next example, next numerical that here. The displacement of two sinusoidal waves propagating through a string are given by the following equation. Y1 is given as y1 is equal to 4 sine 20x minus 30t, and y2 is equal to 4 sine 25x minus 40t, where x and y are in centimeter and t in second. A. Calculate the phase difference between two waves at points x is equal to 5 and t is equal to 2 seconds. जे आपल्याला first we have to substitute the value of x here 5 and value of t 2. Then this equation x is equal to 5 and t is equal to 2. Then we find out what is their phase. Phase means what? तुमच्या लक्षात ठेवा, साईनच्या पुढं जो ब्रॅकेट असतो त्याला काय म्हणतात? फेज म्हणतात. आता आपण ते सोडवूया. आधी किमती घालूया आणि पहिला ए हा भाग सोडूया, मग दुसऱ्या भागाकडे जाऊया. नाव सी इयर पहिलं इक्वेशन आपण घेतलेलं आहे. y1 इज इक्वल टू काय होतं? y1 इज इक्वल टू 4 sin 20x. एक्सची किंमत किती आहे? 5 मायनस 30t. टीची किंमत किती आहे? 2. आता हा सरळ गुणाकार तुम्ही करायचा आहे. 4 sin 20 100 वजा 30 दुनी 60. कळते का? फक्त एक्स आणि टीच्या किमती घातलेल्या त्या इक्वेशनमध्ये, दिलेल्या इक्वेशनमध्ये. बरोबर किती उत्तर आलं? 4 sin 100 वजा 60 40. हे इक्वेशन 1 आलं. का आलं? सिमिलरली इक्वेशन 2 आता y2ची किंमत 4 sin 25 5 100 वजा 40 दुनी 80. वजाबाकी करायचं किती केलं? 4 sin 125 वजा 80 45. इक्वेशन नंबर 2. आता मुलांनो इकडे लक्ष द्या. हे जे आहे हे काय आहे? φ1 आणि हे काय आहे? φ2. आपल्याला काय काढायचं आहे? फेज डिफरन्स. फेज डिफरन्स म्हणजे फाय म्हणजे काय? φ2 मायनस φ1. किती येणार बघा आता? 45 वजा 40 बरोबर 5. आणि याचं युनिट काय असते? रॅडियन. लक्षात आलं का सर्वांच्या? फेज डिफरन्स आपण काढलेला आहे. लक्षात आलं? काही नाही, आपलं इक्वेशन जे होतं बघा, जे इक्वेशन होतं, इक्वेशन दिसतंय का बघा? इथे एक्स म्हणजे किती घातले? एक्स आपण 5, 20 5 100. 30t, टीची किंमत किती घातली? 2. सिमिलरली ह्या इक्वेशनमध्ये 25 5 100 आणि 40 दुनी 80 आले. जर आपण φ1 φ2 काढले, त्यांची वजाबाकी केली, आपल्याला काय मिळालं? ए मिळाले. सिमिलरली वी हॅव टू कॅल्क्युलेट बी. आता बी काय बघा? वेन दिस टू वेव्ज इंटरफर व्हॉट आर द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ इंटेन्सिटीज. आता ह्या दोन्हीवरून y1 आणि y2 वरून मला ॲम्प्लिट्यूड सांगा. पहिला ॲम्प्लिट्यूड A1 किती आहे? 4. A2 किती आहे? 4. A1 A2 कळालं तुम्हाला? हा A1 4 A2 4. म्हणजे आता मॅक्झिमम इंटेन्सिटी पहिल्यांदा आपण काढूया. मॅक्झिमम इंटेन्सिटीचं सूत्र काय असतं? आय मॅक्स बरोबर, तुम्ही शिकलेला आहात किंवा तुमच्या लक्षात नसेल तर इथे बघा काय असतंय? A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. A1 प्लस A2 तुम्हाला माहिती आहेत. A1 आणि A2च्या किमती इथं आहेत 4 आणि 4. 4 प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. 4 प्लस 4 8. 8 स्क्वेअर 64. हे झालं मॅक्झिमम इंटेन्सिटी. आणि मिनिमम इंटेन्सिटीचा काय फॉर्म्युला असतो? A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे सोडवायची गरजच नाही, कारण का 4 वजा 4 0. म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी किती आली? 64 आणि मिनिमम इंटेन्सिटी 0. आता आपण पुढचे जे एक्झाम्पल्स बघणार आहेत ते आपण
डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड किती असते सांगा मला. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड किती असते, लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह, हे नोड असे लक्षात आहेत का लूपच्या तुमच्या, हा एक नोड, हा एक नोड, किंवा 2 पूर्ण केल्या अशा वेव तर हा नोड, हा अँटी नोड, हा अँटी नोड. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड और टू सक्सेसिव्ह नोड और लेंथ ऑफ लूप इज लॅम्बडा बाय 2. आणि ॲडजस्टंट नोड अँड अँटी नोडमध्ये किती असतं, लॅम्बडा बाय 2. याच्यावर आपण काही एक्झाम्पल्स आता बघणार आहोत. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स in a stationary wave on a string vibrating with frequency 64 Hz. The velocity of progressive wave that resulted in stationary wave is 48 meter per second. सुरुवातीला आपण काय सोल्युशन करताना गिवन क्वांटिटी काय दिल्यात ते लिहायचं. गिवन क्वांटिटी काय लिहिलं आहे, पहिलं हे काय दिलं आहे, एन किती आहे, 64 हर्ट्ज. नंतर काय दिलं आहे, व्ही किती आहे, 48 मीटर पर सेकंड. आता आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे पहिल्यांदा, कारण त्यांनी काय विचारलं आहे, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. टू सक्सेसिव्ह नोडमध्ये किती असतं, लॅम्बडा बाय 2. मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय काढायला लागेल, लॅम्बडा काढायला लागेल, बरोबर. मग आता बघा, फी इज इक्वल टू एन लॅम्बडा. लॅम्बडा बरोबर काय, एन डिवायडेड बाय व्ही. आता याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण आन्सर काढणार आहोत. बघा इकडे, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय एन. व्ही इज इक्वल टू 48, एन इज इक्वल टू 64. 48 डिवाइड बाय 64.75 मीटर. आता आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड माहिती आहे, ते किती असते, लॅम्बडा बाय 2. लॅम्बडाची किती किंमत आहे, 75 डिवायडेड बाय 2. आता हा भागाकार सरळ करा, पॉईंट, बे त्रिक 6, बे साती 14 आणि बे पंचे 10. 0.375 मीटर इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. Now see the next example. A sound wave in a certain fluid medium is reflected at an obstacle to form a standing wave. The distance between two successive nodes is 3.75 centimeter. Distance between two successive node म्हणजे काय असतं सांगा मला, लॅम्बडा बाय 2. गिवन दिलेलं आहे आपल्याला, ते किती आहे, गिवन लिहूया पहिल्यांदा आपण, 3.75 सेंटीमीटर. म्हणजे किती मीटर होणार, लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू 3.75 इंटू 10⁻⁻² मीटर, बरोबर. पुढे काय दिलं, इफ द वेलॉसिटी ऑफ साऊंड इज 1500 मीटर पर सेकंड. म्हणजे फी दिलं आहे किती, 1500 मीटर पर सेकंड. हे लिहून घेतलं बघा आपण, गिवन क्वांटिटी लिहिलेलं आहे. आत्ता आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया. गिवन क्वांटिटी त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत. आता या गिवन क्वांटिटीचा वापर आपल्याला पहिल्यांदा माहिती आहे. याचा उपयोग करून आपण प्रथम लॅम्बडा काढूया. लॅम्बडा इज इक्वल टू काय मला सांगा, हे भागिले इकडं जाईल, 2 गुणिले 2 इंटू 3.75 इंटू 10⁻². म्हणजे लॅम्बडा हा गुणाकार केल्यावर उत्तर किती येईल बघा. आता आपल्याला करा गुणाकार, बे पंचे 10, बे साती 14 ने 1, 15, बे त्रिक 6 ने 1, 7, 7.5 इंटू 10⁻² मीटर. आणि आता आपल्याला नेहमीप्रमाणे फॉर्म्युला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे, एन काढायचा, मग एनसाठी काय होणार, व्ही डिवायडेड बाय लॅम्बडा. व्ही किती आहे, 1500, भागिले लॅम्बडा किती आहे, 7.5 इंटू 10⁻². आता हे सोडवल्यानंतर किंवा उत्तर एवढं येतं बघा, 200 इंटू 10⁻². याचं आपण तर रूपांतर काय करूया, 20 इंटू 10⁻³ हर्ट्ज. म्हणजे किती किलो हर्ट्ज होईल, 20 किलो हर्ट्ज. लक्षात आलं का. या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवा. अजून एक्झरसाइजमध्ये आहेत, ती सोडवा. काय अडचण असेल तर विचारा. नाउ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल्स.
See the next example. An air column is of length 75 centimeter long. Calculate the frequency of fifth overtone if air column is closed at one end and B open at both end. आणि दिलं काय, velocity of sound in air 340 मीटर पर सेकंड. आता आपल्याला काय काय दिलंय ते लिहूया आपण. लेंथ ऑफ एअर कॉलम किती आहे, 70 सेंटीमीटर, म्हणजे किती मीटर, 0.17 मीटर. नंबर ऑफ ओव्हरटोन्स, पी म्हणजे नंबर ऑफ ओव्हरटोन किती आहे, 5, आणि व्ही दिलेलं आहे 340 मीटर पर सेकंड. आता प्रथम आपण बघूया क्लोज्ड ॲट वन एंड. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला क्लोज्ड ॲट वन एंडला काय असतोय, N0 म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असतोय, V डिवायडेड बाय 4L. V माहिती आहे तुम्हाला 340, 4 इंटू 0.17. आता हे आपण सोडवूया, 340 गुणिले 100 करूया. लक्षात येते का बघा, सॉरी 340 4 इंटू 17 इंटू 10⁻⁻². हे डायरेक्ट 100 मी काय केलं, हे वर गेल्यावर काय होतं +2, म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये मी घेतो 340 गुणिले 10⁻² भागिले 4 गुणिले 17. बघा आता 17 1 17, 17 2 34, 0 आलं, 4 1 4, 4 5 20, 10⁻² म्हणजे किती 100, 100 गुणिले हे म्हणजे किती आलं उत्तर 5, म्हणजे किती आलं 500 हर्ट्ज. कळालं का कसं सोडवलं आपण, कसं सोडवलं तुमच्या लक्षात आलं का, 500 हर्ट्ज. आता खाली आहे, आता इथं सिम्पल आहे आता हे सोडवणं. फिफ्थ ओव्हरटोन काढायचा आहे. फिफ्थ ओव्हरटोनचा पीची किंमत किती घालायची, 5 घाला इथं. 2 पीची किंमत किती आहे 5 इंटू 1 एन किती आलं आहे 500, 5 2 10, 10 1 11, 11 गुणिले 500, 11 5 55, 5500 हर्ट्ज. कळालं का. क्लोज ॲट वन एंडला आपण साधा फॉर्म्युला V डिवाइड बाय 4L. कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः परत करायचं आहे. कळालं का. आणि हे सुद्धा बघा, मी फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा, N0 = फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ पाईप क्लोज ॲट वन एंड, आणि फिफ्थ ओव्हरटोन हा जनरल फॉर्म्युला आहे. सिमिलरली आपण हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय करायचं बघा, ओपन ॲट बोथ एंड काय येणार, N0 = V/2L अँड फिफ्थ. आता N0 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड, व्हीची किंमत सेमच आहे 340, फक्त इथं काय आहे 2 आहे 4च्या ऐवजी 0.17. आता गुणाकार करा सरळ, मगासारखंच इथं ही स्टेप डायरेक्ट लिहितो आता मी. 340 गुणिले 10⁻², लक्षात आलं ना, आपण -2 वर गेल्यामुळे 10⁻² झालं आहे, भागिले तर 2 इंटू 17, 17 2 34 20, बे के बे बेन 10 20, म्हणजे याचं उत्तर किती आलं 1000 हर्ट्ज. आता इथं सेम N5 पीची किंमत 5 + 1 इंटू 1000, 5 + 1 6 इंटू 1000, म्हणजे किती आलं 6000. कळाले का सगळे उत्तर. पहिलं उत्तर बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आली 500 हर्ट्ज. फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी किती आली आहे 5500 हर्ट्ज. नंतर बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आली ओपन ॲट बोथ एंडला 1000 हर्ट्ज, आणि फिफ्थ ओव्हरटोनची किती आली 6000 हर्ट्ज. तुम्ही स्वतः जरा असं प्रयत्न करत राहिला ना की मग ही एक्झाम्पल तुम्हाला सुटत राहतील. तुम्ही प्रॅक्टिस करायचं मित्रांनो. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड can produce the overtones at the frequencies 640 Hz, 896 Hz, 115 Hz. Calculate the fundamental frequency. आता हे डिफरंट नंबर ऑफ ओव्हरटोन्स दिलेले आहेत. आता मगाशीच आपण जे एक्झाम्पल बघितलं त्यात फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा NP = काय फॉर्म्युला होता, NP = टॉईस P. बघा पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, P नंबर ऑफ ओव्हरटोन्स, काय फॉर्म्युला असतोय टॉईस P + 1 इंटू N0. तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे का बघा हे. आणि
म्हणजे पहिला काय येईल बघा, एन पी हा येईल 640. आपल्याला नंबर ऑफ ओव्हरटोन माहीत नाही कुठला, आपण सरळ घेऊया 640 टॉईस पी प्लस 1 इंटू N0. लक्षात आलं. दुसरा किती घेऊया आपण, 896 हे बरोबर बरोबर टॉईस पी प्लस 1 इंटू N0. आपल्याला पी काढायची गरजच नाही. आणि तिसरा किती आहे, 1152 इज इक्वल टू टॉईस पी प्लस 1 इंटू N0. अशा प्रकारे आपण तिन्हींचं हे बघितलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हे वजाबाकी करूया. ह्यांची वजाबाकीनुसार आपल्याला लक्षात येईल की उत्तर काय येतं आहे. 896 वजा 640 बरोबर किती येते वजाबाकी बघूया. 1152 वजा 896. आता ह्याची वजाबाकी करा 6तून, हे 6 तसंच राहील. 9तून 4 गेले 5 उरले, 8तून 6 गेले 2 उरले. याची वजाबाकी करा 256 बरोबर. पण पाईप क्लोज्ड ॲट 1 एंडला ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजे किती असतो आहे, पहिला, तिसरा, 5वा, 7वा मधले आहेत. म्हणजे हे 3 वजा 1, 3 वजा 1 किती आलं 2, किंवा 5 वजा 1 किती येईल 3 किती येईल 2, किंवा 7 वजा 5 किती येईल 2. म्हणजे 2 नोटची फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती येईल 256 डिवायडेड बाय 2. किती येते बघा, बे के बे, बेसाठी 14, बे 8 16, 178 हर्ट्ज. कळलं का. जर हे ओपन ॲट बोन देत असतं तर काय आलं असतं, एवढीच फ्रिक्वेन्सी असते. कारण इथं ऑड हार्मोनिक्स, ओनली ऑड हार्मोनिक्स, इवन हार्मोनिक्स आर अब्सेंट. म्हणून ही दोन्हींची मिळून ही फ्रिक्वेन्सी आहे. म्हणून 2 भागलं किती आलं 178 हर्ट्ज. लक्षात आलं का. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी चेक करा, उत्तर आपलं बरोबर आहे काय, बरोबर आहे. कळलं. आता तुम्ही अशा प्रकारे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. सॉरी, भागाकार आपला इथे जरा बे के बे, बे 2 4 आणि बे 8 16, 128 हर्ट्ज. सगळे एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करा. आपण मॅक्झिमम घ्यायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही एक्झाम्पल एक्झरसाईज स्वतः सॉल्व करा. कारण बघा, स्वतः प्रॅक्टिस केल्याशिवाय एक्झाम्पल सुटत नाहीत. तुम्ही सगळे फॉर्म्युले लिहून काढा. कुठले एक्झाम्पल्स अडतायत ती मला परत विचारा. आणि उरलेले काही एक्झाम्पल्स असतील तुम्हाला सुटत नसतील तर ते आपण पुन्हा सोडवायचा प्रयत्न करूया. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.